हॅलो गाईज, नमस्कार, राम राम. कसे आहात मंडळी? मजेत ना? तर असलंच पाहिजे. आज अकलूज येथील शिवपार्वती मंदिराला आज आपण दर्शन घेणार आहोत. शिवपार्वती मंदिरातील शिव आणि पार्वतीचं. तर बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर असं हे मंदिर आहे. इतकं छान कोरीव काम केलेलं होतं, नक्षीकाम इथं मंदिरावरती केलेलं होतं. सागवानी मंदिर आहे. सागवानी लाकडावरती कोरीव काम केलेलं होतं. खूप मस्त असं हे मंदिर होतं, प्रशस्त. इतके शांत वातावरण होतं आणि शिवपार्वतीचं मंदिर हे इथं होतं. तर बघू शकता तुम्ही, दर्शन घेऊ शकता व्यवस्थित असं. आणि इथं भाविक मंडळी पण दर्शन घेण्यासाठी भरपूर आलेले होते. आणि आज सोमवार असल्यामुळं ना इथं अभिषेक पण झालेला होता. तर हे इथले पुजारी हे अभिषेक करूनच बाहेर आलेले होते. आणि हे आहे शिवपार्वती, शिव आणि माता पार्वती यांचं मंदिर. तर दर्शन घेऊ शकता. किती सुंदर अशी मूर्ती इथं आहे, तुम्ही बघू शकता. आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं होतं की ह्या मंदिराला ना प्रदक्षिणा घेण्यासाठी अशी जागा पण होती, पण मला इथल्या पुजाऱ्यांनी प्रदक्षिणा घेऊ दिली नव्हती. कारण ते म्हणले की आता प्रदक्षिणे घालायचा वेळ संपलेला आहे म्हणून. मग ते कशामुळं म्हणले, काय म्हणले ते नाही मला समजलं. पण असं पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी ते बनवलेलं होतं. आणि एकदम शांत वातावरणात तिथं मंत्रोपचार पण चालू होते. उच्चार पण चालू होते मस्तपैकी. आणि हे बघू शकता तुम्ही, असं इकडून जाऊन इकडून येण्यासारखे प्रदक्षिणा घालण्यासाठी बनवलेलं होतं शिवपार्वती मंदिरामध्ये. तर बघू शकता. आणि किती सुंदर समई आहे बघा, किती मोठी समई पण आहे. त्याची पण पूजा केलेली होती इथल्या पुजाऱ्यांनी. आणि हे आहेत शिवपार्वती. आणखीन एकदा दर्शन घ्या. आणि असं होतं त्या मंदिरामध्ये की उठून बाहेर येऊच वाटत नव्हतं, इतकं शांत वातावरण होतं. आणि आरती पण चालू होती, आम्ही तिथं होतो त्यावेळेस. आणि खूप मस्त असं रेखीव काम केलेलं आहे इथं. बघा तुम्ही वरती सागवानी लाकडावरती एकदम सुंदर असं इतकं सुबक नक्षीकाम केलेलं होतं की नाही. आणि तिथं असं ह्याच्यामध्ये बसल्यानंतर उठून येऊच वाटत नव्हतं. आणि बाहेर आल्यानंतर पण तुम्ही बघू शकता की हे मंदिर किती छान प्रकारे, आणखीन ह्या मंदिराचं काम चालूच आहे. पण हा दगड कोणता आहे ना, असं लालसर आहे ना, असा दगड आहे तो. तर आपल्या इकडे कसे काळा पाषाण वगैरे असतो ना, तसा हा दगड नव्हता. हा लालसर असा दगड होता. तर इथं आणखीन पण काम चालू आहे. बाहेर मोठं असं प्रशस्त वातावरण होतं, झाडं वगैरे होते इथं. भरपूर असं लेकरं वगैरे पण खेळत होते. आणि इथं आणखीन काम चालू आहे. तर हा बाहेर जाण्यासाठीचा मार्ग आहे मंदिराच्या आतमध्ये. आणि इथंच ह्याचं पण छोटे छोटे मंदिरं आहेत. एक आहे खंडोबाचं आणि एक आहे दत्तांचं. तर हे आहेत हे 2 मंदिरं. आणि इतकं मस्त वातावरण होतं, तिथून उठूनच येऊ वाटत नव्हतं. असं वाटायचं की तिथंच शांत वातावरणामध्ये बसून राहावं. तर कशी वाटली आपल्या ह्या मंदिराची व्हिजिट वगैरे, तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फेसबुकवर बघत असाल